तर विद्यार्थ्यांकडे स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये सर्वांचेच रोजच्यासारखेच मनापासून स्वागत आहे। सुपर क्लासमध्ये आज देखील आपण नोंदणी व मुद्रांक शुल्क भरतीसाठी अतिशय स्पेशल असलेले जनरल नॉलेज कव्हर करणार आहोत। तसेच विद्यार्थ्यांनो याच भरतीसाठी आपण काय आहे 420 पेजेसचे पीडीएफ तयार केलेले आहे, अतिशय महत्त्वाचे आहे। आणि हे पीडीएफ विद्यार्थ्यांनो 199 मध्ये आपल्याला दिले जात आहे। जोही इच्छुक विद्यार्थी आहे त्या सर्वांनी काय करायचं आहे विद्यार्थ्यांनो 8208685624 या क्रमांकावर आपल्याला कॉल नाही करायचा आहे, एक रिक्वेस्ट आहे, व्हॉट्सअप करायचा आहे। कॉल रिसीव केला जाऊ शकत नसतो कारण भरपूर काम असल्या कारणास्तव। तर जोही इच्छुक विद्यार्थी आहे त्या सर्वांनी तर नक्कीच आपल्याला व्हॉट्सअप करायचा आहे या नंबरवर। तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव जर चॅनलला सबस्क्राइब नसेल केलेले लगेचच्या लगेच करून घ्यायचं आहे। सबस्क्राइब करणे एकदम फ्री असते, कोणत्याच प्रकारचा शुल्क लागत नसतो। जेव्हा तुम्ही सबस्क्राइब कराल पुढची सुपर क्लास आपल्या चॅनलवर जेव्हा कधी अपलोड होईल त्याची जी नोटिफिकेशन आहे सर्वप्रथम तुमच्याच स्मार्टफोनवर मिळेल। तर चला सुपर क्लासला सुरुवात करूया आणि सुपर क्लासला एक लाईक करून थोडासा प्रोत्साहन नक्कीच दाखवायचं आहे। सुपर क्लासला सुरुवात करूया। सर्वात पहिला प्रश्न पाहूया। प्रश्नात विचारलेलं की मुद्रांक शुल्क हा एक कशा प्रकारचा कर आहे, पहिल्या प्रश्नात विचारलेलं आहे। कोणता? मुद्रांक शुल्क हा प्रत्यक्ष कर आहे का, अप्रत्यक्ष, सनदी किंवा वरीलपैकी सर्व? तर मुद्रांक शुल्क हा जो कर आहे अप्रत्यक्ष प्रकारचा कर असलेला आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचा आहे। कवर करूया प्रश्न दुसरा। तर दुसऱ्या प्रश्नात असं विचारलेलं आहे की ज्वालामुखीपासून कोणत्या खडकाची निर्मिती होते ते सांगायचं आहे। कशापासून? ज्वालामुखीपासून कोणता खडक तयार होत असतो? अग्निजन्य, बेसॉल्ट, जलजन्य किंवा वरीलपैकी नाही? तर अग्निजन्य खडक जे आहे ज्वालामुखीपासून तयार होतो हे आपल्याला लक्षात येते। तिसरा प्रश्न पाहूया। पर्यावरण दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जात असतो? पर्यावरण दिन म्हणून 4 जून साजरा केला जातो का, 6 जून, 5 जून किंवा 7 जून? तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनो ऑप्शन्स क्रमांक आपल्या समोर 3 योग्य आहे। 5 जून या दिवशी पर्यावरण दिवस हा भारतामध्ये साजरा होत असतो, हे लक्षात येते। कव्हर करूया प्रश्न चौथा की अटल सेतू पुलाची एकूण जी लांबी आहे ती मीटर मध्ये विचारलेली आहे की किती आहे? कोणता आहे पूल? अटल सेतू या पुलाची सांगायची आहे। ऑप्शन्स मध्ये दिलेले 792, 592, 700 किंवा 600 मीटर। तर ऑप्शन्स क्रमांक 2 योग्य आहे। 592 मीटर अटल सेतू या पुलाची मीटर मध्ये एक लांबी आहे, हे लक्षात येते। तर कव्हर करूया या ठिकाणी प्रश्न पाचवा की WWW चे विस्तारित रूप खालीलपैकी कोणते आहे? जे आपण काहीही सर्च करण्यापूर्वी येते ना WWW, तर विस्तारित रूप विचारलेलं वर्ल्ड वाइड विंडो, वर्ल्ड वाइड वेब, वर्ल्ड वाइड विजडम किंवा वरीलपैकी नाही? तर WWW म्हणजेच काय? वर्ल्ड वाइड वेब असा त्याचा एक विस्तारित रूप होताना लक्षात येते। प्रश्न आहे 6व्या क्रमांकाचा की समुद्र या शब्दाशी इक्वल म्हणजे समानार्थी असलेले शब्द आपल्याला सांगायचं आहे। शब्द लक्षात घ्या। समुद्र हा शब्द आहे समीरण, अर्णव, रत्नाकर किंवा वरीलपैकी सर्व? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे। म्हणजेच रत्नाकर, अर्णव, समीरण हे सर्व समुद्र शब्दाशी समानार्थी असलेले लक्षात शब्द येतात। 7वा प्रश्न असा आहे आकाश या शब्दाशी समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? आता शब्द विचारलेला आकाश या शब्दाशी, तर अवकाश, अंतराळ, अंतराळ किंवा वरीलपैकी सर्व? तर ऑप्शन्स क्रमांक विद्यार्थ्यांनो या ठिकाणी 4 योग्य आहे। अंतराळ, अंतराळ तसेच अवकाश हे सर्व आकाश या शब्दाशी समानार्थी असलेले शब्द आहेत। प्रश्न करूया 8वा। जगातील सर्वाधिक उंचीवर असलेले पठार खालीलपैकी कोणते आहे? जे की सर्वात उंचीवर आहे पठार? तर ऑप्शन मध्ये आहे ब्राझील पठार, दख्खन पठार, तिबेट पठार किंवा वरीलपैकी नाही? सर्वात उंचीवर म्हटलं तर तिबेट पठार हे असलेले आपल्या सर्वांना दिसते। करूया प्रश्न या ठिकाणी 9व्या क्रमांकाचा। तर असा आहे खाली दिलेल्या घाटांपैकी सर्वात दक्षिणेकडील आपल्याला घाट ओळखायचा आहे। हा जो प्रश्न आहे आपण पूर्वीच्या एका सुपर क्लास मध्ये कव्हर केलेला होता। दक्षिणेकडील घाट कुंभारली आहे का, आंबा घाट आहे का, फोंडा घाट किंवा आंबोली? ऑप्शन्स क्रमांक 4 योग्य आहे। आंबोली घाट हा अतिशय दक्षिणेकडील घाट असलेला आपल्या सर्वांना दिसतो। कव्हर करूया 10वा प्रश्न की संत ज्ञानेश्वर यांची जी समाधी आहे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे ते सांगायचं आहे। कोणते संत आहेत? संत ज्ञानेश्वर यांची मोजरी येथे आहे का, पैठण, आळंदी किंवा पंढरपूर? तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी योग्य आहे 3। आळंदी या ठिकाणी संत ज्ञानेश्वरांची जी आहे समाधी स्थित असलेली दिसते।
कव्हर करूया प्रश्न 11वा की महाराष्ट्र राज्यातील खालीलपैकी कोणते आंतरराष्ट्रीय बंदर आहे? आंतरराष्ट्रीय दर्जाचे बंदर आपल्याला सांगायचे आहे की कोणतं आहे? नावासेवा मुंबई वरील दोन्ही किंवा पॅरादीप. ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी 3 योग्य आहे. मुंबई बंदर तसेच नावासेवा हे बंदर हे दोन्ही आंतरराष्ट्रीय दर्जाचे असलेले महाराष्ट्र राज्यातील दिसतात. प्रश्न कोर करूया या ठिकाणी 12वा की भारतीय संविधान कोणत्या दिवसापासून जे आहे अंमलात आलेले आहे ते सांगायचं आहे. स्वीकारलेला दिवस विचारलेला नाही, अंमलात कधीपासून आले ते सांगायचं आहे. 20 जानेवारी 1950, 21 जानेवारी 1950, 23 जानेवारी किंवा 26 जानेवारी 1950. ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी 4 योग्य आहे. 26 जानेवारी 1950 या दिवशी संविधान हे अंमलात आलेले दिसते. कव्हर करूया प्रश्न 13वा की भारताचे मध्यवर्ती ठिकाण खालीलपैकी कोणत्या शहराला किंवा जिल्ह्याला म्हणतात ते सांगायचं आहे. मध्यवर्ती एकदम मध्यभागी असणारे ठिकाण विचारलेलं आहे. चेन्नई, नागपूर, सुरत किंवा बेंगलोर. तर महाराष्ट्रातील नागपूर हे जे ठिकाण आहे भारतातील मध्यवर्ती ठिकाण, मध्यवर्ती म्हणजेच बीचोबीच आपल्या देशामध्ये असलेले ठिकाण हे आहे. तर प्रश्न 14वा असा आहे संपत्तीचा हक्क जो आहे मूलभूत हक्कातून वगळण्यात आलेला आहे. तर विचारलेलं की कोणत्या वर्षी वगळण्यात आलेला आहे, कोणत्या घटना दुरुस्तीनुसार वगळण्यात आलेला आहे. तर 1970 मध्ये वगळण्यात आलेला होता का, 1978, 1980 किंवा 84. ऑप्शन्स क्रमांक 2 योग्य आहे. 1978 मध्ये एक घटना दुरुस्ती झालेली होती, 44वी घटना दुरुस्ती. या घटना दुरुस्तीनुसार जे आहे संपत्तीचा हक्क या ठिकाणी वगळण्यात आलेला होता मूलभूत हक्कामधून. प्रश्न या ठिकाणी 15वा आपल्याला असा विचारलेला की चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण किती उंचीवर स्थित आहे? चिखलदरा थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे हेही कव्हर करूया. 1000 मीटरवर आहे का, 1000 मीटर उंचीवर, 1088, 500 मीटर किंवा 1500 मीटर. तर ऑप्शन्स क्रमांक 2 योग्य आहे. 1088 मीटरवर जे आहे उंचीवर असलेले दिसते आणि कोणत्या जिल्ह्यात येते, तर अमरावती या जिल्ह्यामध्ये चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण स्थित आहे. प्रश्न 16वा की राज्यपाल दर किती वर्षांनी वित्त आयोगाची स्थापना करत असतो? राज्यपाल वित्त आयोगाची स्थापना करत असतो. प्रश्नात एक आणखी प्रश्न आणि त्याचे उत्तर मिळते. 5, 4, 3 किंवा 2 वर्षानंतर. तर प्रत्येक 5 वर्षानंतर जे आहे राज्यपाल वित्त आयोगाची स्थापना करत असतो, हे आपल्या सर्वांना लक्षात घ्यायचं आहे. पाहूया पुढचा प्रश्न. प्रश्न 17वा की राज्यघटनेतील कोणत्या भागामध्ये जम्मू काश्मीरला विशेष दर्जा होता ते सांगायचं आहे. कोणते भाग आहेत ते ज्यांना विशेष दर्जा देण्यात आलेला होता जम्मू काश्मीर यांना जे आहे? भाग 21, भाग 20, 22 किंवा 15. तर भाग 21 या भागामध्ये कोणाला, जम्मू काश्मीरला एक विशेष दर्जा देण्यात आलेला होता, हे पूर्वी आपल्या सर्वांना लक्षात येते. प्रश्न या ठिकाणी 18वा की भारत आणि मलेशिया या 2 देशांदरम्यान कोणता युद्ध सराव होत असतो? या ठिकाणी देश लक्षात घ्या. पहिला आहे आपला भारत देश आणि दुसरा आहे मलेशिया. तर हरिमाऊ, गरुड, शक्ती किंवा मित्र शक्ती. तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी 1 योग्य आहे. हरिमाऊ हा युद्ध सराव भारत मलेशिया या 2 देशांदरम्यान होतो, हे आपल्या सर्वांना दिसते. प्रश्न 19वा की औरंगाबाद विभागातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात छोटा जिल्हा खालीलपैकी कोणता आहे? औरंगाबाद किंवा छत्रपती संभाजीनगर विभागातील विचारलेला आहे. परभणी, नांदेड, हिंगोली किंवा वरीलना आहे. तर हिंगोली हा जो जिल्हा आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात छोटा आहे, छत्रपती संभाजीनगर विभागातील असलेला. प्रश्न 20वा विचारलेला की सरदार वल्लभभाई पटेल वैयक्तिक सत्याग्रहाचे कितवे सत्याग्रही म्हणून निवड करण्यात आलेली होती त्यांची ते सांगायचं आहे. व्यक्ती लक्षात घ्या. सरदार वल्लभभाई पटेल यांनी कितवे होते? तर पहिले, दुसरे, तिसरे किंवा चौथे. तर ऑप्शन्स क्रमांक या ठिकाणी योग्य आहे 3. तिसऱ्या क्रमांकाचे सरदार वल्लभभाई पटेल वैयक्तिक सत्याग्रहाचे सत्याग्रही म्हणून निवडण्यात आलेली होते. प्रश्न 21वा खालीलपैकी कोणत्या व्यक्तींच्या पदाचा जो कार्यकाल आहे घटनेमध्ये कोठेही नमूद नाही, कोठेच नाही, असे कोणते व्यक्ती आहेत? तर मुख्यमंत्री, पंतप्रधान, राष्ट्रपती किंवा महाधिवक्ता. तर महाधिवक्ता हा जो व्यक्ती असतो, हा जो पद आहे, या पदाचा कार्यकाल घटनेमध्ये कोणत्याच ठिकाणी नमूद नाही, हे आपल्या सर्वांना लक्षात येते. तर प्रश्न 22वा असा आहे की मानवी शरीरातील एकूण वजनापैकी हाडांचे किती टक्के वजन असते? जसे पाण्याचे सर्वात जास्त असते शरीरामध्ये, तर हाडांचे किती टक्के असते? 15, 20, 14 किंवा 30.
तर शरीराच्या एकूण वजनापैकी 14% फक्त जे आहे हाडांचे वजन असते हे लक्षात येते. प्रश्न 23 या ठिकाणी की कोणत्या आणीबाणीला संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये विशेष मतांनी पारित व्हावे लागते किंवा संमती मिळावी लागते ते आपल्याला सांगायचं आहे. ती कोणती आणीबाणी आहे? वित्तीय आणीबाणी, राष्ट्रपती राजवट किंवा राष्ट्रीय आणीबाणी किंवा वरीलपैकी नाही. तर ऑप्शन क्रमांक 3 राष्ट्रीय आणीबाणीला संसदेच्या लोकसभा राज्यसभा या दोन्ही सभागृहामध्ये विशेष मतांनी संमत व्हावे लागते, त्याच्यानंतरच राष्ट्रीय आणीबाणी लागू होत असतात. तर 24व्या प्रश्नामध्ये असं विचारलेलं की पुलकित हे सरोवर भारतातील कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? उत्तर तुम्हाला येत असेल. पुलकित सरोवर तर ऑप्शन्समध्ये आहे आंध्र प्रदेश, केरळ, तेलंगणा किंवा कर्नाटक. ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. म्हणजेच आंध्र प्रदेश राज्यामध्ये पुलिकत सरोवर हे स्थित आहे. 25वा प्रश्न पाहूया की दिल्लीला नॅशनल कॅपिटलचा जो दर्जा आहे कोणत्या घटना दुरुस्तीनुसार देण्यात आलेला आहे? दिल्ली नॅशनल कॅपिटल आहे, कोणत्या घटना दुरुस्तीनुसार देण्यात आलेला आहे तो दर्जा? 69, 70, 71 किंवा 72व्या? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. 69व्या घटना दुरुस्तीनुसार दिल्लीला नॅशनल कॅपिटलचा दर्जा दिलेला आहे. 26व्या प्रश्नात असं विचारलेलं की स्वराज्य पक्षाचे आपल्याला अध्यक्ष नाही सचिव सांगायचे आहेत की कोण आहेत स्वराज्य पक्ष या पक्षाचे सचिव? चित्तरंजन दास, मोतीलाल नेहरू, पंडित नेहरू किंवा वरीलपैकी नाही? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. मोतीलाल नेहरू हे सचिव होते. कोणत्या पक्षाचे? स्वराज्य पक्षाचे. कव्हर करूया प्रश्न या ठिकाणी पुढचा, जो की आहे प्रश्न या ठिकाणी 27वा. कोणत्या लोकांनी आपल्या जमिनीतील 6वा भाग देणे हे भूदान चळवळीचे उद्दिष्ट होते ते सांगायचं आहे. थोडासा प्रश्न लक्षात घ्या चांगल्या प्रकारे. कोणत्या लोकांनी आपल्या जमिनीतील 6वा भाग देणे भूदान चळवळीचे उद्दिष्ट होते? कोणते लोक होते ते? जमीनदार, श्रीमंत, वरील दोन्ही किंवा व्यावसायिक लोक? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. श्रीमंत तसेच जमीनदार या लोकांनी आपल्या जमिनीतील 6वा भाग देणे हे भूदान चळवळीचे एक उद्दिष्ट होते. प्रश्न 28वा की पुणा लायब्ररीची स्थापना कोणामार्फत करण्यात आलेली होती? महात्मा फुले, शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किंवा महर्षी कर्वे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजेच महात्मा फुले यांनी पुणा लायब्ररीची स्थापना केलेली आहे हे लक्षात येते. प्रश्न 29वा की महाराष्ट्रात तपकिरी तसेच करडी ही मृदा कोणत्या नद्यांच्या खोऱ्यामध्ये आढळते? कोणती मृदा? करडी तसेच तपकिरी दोन या प्रकारच्या विचारलेला. तर वर्धा वैनगंगा, गोदावरी वैनगंगा किंवा तापी पूर्णा? तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 योग्य आहे. वर्धा तसेच वैनगंगा या दोन्ही नद्यांच्या खोऱ्यामध्ये तपकिरी तसेच करडी मृदा आढळते हे लक्षात घ्यायचं आहे. प्रश्न 30वा विचारलेला की अर्थव्यवस्थेतील प्रथम क्षेत्र खालीलपैकी कोणत्या क्षेत्रास म्हणतात? अर्थव्यवस्थेतील प्रथम क्षेत्र ऑप्शन्समध्ये दिलेली आहे कृषी, शिक्षण, सेवा किंवा वरीलपैकी नाही? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांना या ठिकाणी 1 योग्य आहे. कृषी क्षेत्राला अर्थव्यवस्थेतील प्रथम क्षेत्र म्हणतात. कृषी क्षेत्राला अर्थव्यवस्थेच्या पाठीचा कणा म्हणतात. तसेच विद्यार्थ्यांनो शिक्षण क्षेत्राला जे आहे अर्थव्यवस्थेतील द्वितीय क्षेत्र म्हणतात. तसेच सेवाला जे आहे तिसरे क्षेत्र म्हटले जात असते. अतिशय महत्त्वाची सूचना आहे, तुम्हाला ही माहिती करून घेणं गरजेचं आहे. याच भरतीसाठी आपण 420 पेजेसचे PDF तयार केलेले आहे जे 199 मध्ये आपल्याला दिले जात आहे. आता जोही इच्छुक विद्यार्थी आहे त्या सर्वांनी काय करायचं आहे PDF ला घेण्यासाठी 8208 68 56 24 या क्रमांकावर आपल्याला कॉल नाही करायचा आहे, व्हॉट्सअप करायचा आहे. जोही इच्छुक विद्यार्थी आहे त्याने तर नक्कीच करायचं आहे. तसेच तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल किंवा कोणत्याही कारणास्तव जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केले लगेच करून घ्यायचं आहे, कारण या भरतीविषयी येणाऱ्या काळामध्ये अतिशय महत्त्वाचे स्पेशल सुपर क्लास अशाच प्रकारचे कव्हर होतील जेणेकरून विद्यार्थ्यांना आपल्याला जास्तीत जास्त मार्क प्राप्त होतील. तर लगेच करून घ्या आणि सुपर क्लासला सोडण्यापूर्वी एक लाईक करून तुमच्यातर्फे तुला जो प्रोत्साहन आहे ना तो नक्कीच दाखवायचा असतो. चला मग भेटूया पुढच्या एका नवा स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.